27 डिसेंबर 1999चा दिवस. पाकिस्तानचे 3 दहशतवादी सोडून देत 170 प्रवासी ताब्यात घेण्याच्या वाटाघाटी करून झाल्यावर अजय सन्याल आपल्या भारतीय प्रवाशांचं मनोबल वाढवण्यासाठी अपहरण झालेल्या विमानात गेले. तुम्ही आता सेफ आहात. भारत सरकारने हायजॅकर सोबत वाटाघाटी केल्या आहेत. लवकरच तुम्ही आपल्या भारतात असाल. भारत माता की. अजय सन्याल भारतीय प्रवाशांकडून जय येण्याची वाट पाहत होते, पण भारतीय प्रवाशांच्या चेहऱ्यावर फक्त भीती होती. ते सगळेजण सन्याल यांच्या मागे बंदूक घेऊन उभ्या असलेल्या माणसाकडे पाहत होते. या माणसाचं नाव झहूर मिस्त्री. झहूरच्या डोळ्यातली क्रूरता प्रवाशांच्या मनात धडकी भरवत होती. अपहरणाच्या पहिल्याच दिवशी या झहूरने 25 वर्षांच्या रुपीन कतियालला हातावर, गळ्यावर, तोंडावर जागा दिसेल तिथं वार करताना या प्रवाशांनी ऐकलेलं. त्या हल्ल्यानंतर विमानात त्याची इतकी दहशत बसली की अजय सन्याल आल्यावरही भारतीय प्रवासी तोंडातून शब्द काढायला तयार नव्हते. पड़ोस में ही रहते हम, गुदे भर का जोर लगा लो और बिगाड़ लो जो बिगाड़ सकते हो. मिस्त्रीचे हेच शब्द अजय सन्याल मनावर घेतात आणि दुसऱ्या पार्टमध्ये हमजा झहूर मिस्त्रीला गोळ्या घालतो. पण हे झालं धुरंधरचं. खऱ्या आयुष्यात या झहूर मिस्त्रीला असंच मारलं होतं का? त्याच्या खुनाची आणि त्यात असलेल्या भारताच्या भूमिकेच्या चर्चेची ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कराची शहरातल्या अख्तर कॉलनीमध्ये एका फर्निचरच्या गोडाऊनमध्ये मालक जाहिद अखुंद उभा होता. तेवढ्यात एका हिरो होंडा बाईकवर तोंडाला मास्क बांधलेले 2 तरुण गोडाऊन जवळ आले. त्यातल्या एकाने अखुंदकडे पाहून विचारलं, जनाब आप झहूर इब्राहिम मिस्त्री. अखुंदने क्या असं विचारलं. तेवढ्यात मागे बसलेल्या दुसऱ्या तरुणानं बंदूक काढत अखुंदच्या डोक्यात गोळी झाडली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने युरोपियन कतियाल की तरफ से असं म्हणत अजून 2 गोळ्या मारल्या. अखुंद खाली कोसळला आणि हल्लेखोर पसार झाले. आजूबाजूची लोक धावत आली. त्यांनी हा सगळा प्रसंग पाहिलेला. हल्लेखोर आणि अखुंद मध्ये झालेला संवाद ऐकला होता. या देव माणसाला मेलेलं बघून त्यांना वाईट वाटलं, पण त्यांना देव वाटणारा हा जाहिद अखुंद कंदाहार हायजॅकचा लीडर झहूर मिस्त्री होता. 11 फेब्रुवारी 1994ला जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जवळ रिक्षाने फिरत असलेला जैशचा संस्थापक मसूद अझहरला भारतीय सैन्यानं अटक केली. 1994 मध्येच अहमद ओमर सईद शेख या दहशतवाद्याला गाझियाबादमध्ये विदेशी पर्यटकांचं अपहरण केल्याच्या प्रकरणात अटक करून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तर त्याआधी 2 वर्ष म्हणजेच 1992 मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरवणाऱ्या मुश्ताक अहमद झरगरला भारतीय सैन्यानं अटक केली होती. हा झरगर आणि मसूद अझहर हे दोघेही जम्मूच्या कोट बलवाल तुरुंगात होते. तुरुंगात या दोघांची तगडी दोस्ती झाली. पण या तिघांच्या पिक्चरमध्ये झहूर मिस्त्री कुठून आला? तर अझहर आणि अहमद ओमर सईद शेख हे दोघं जैशचे टॉपचे कमांडर. हे दोघं भारताच्या जेलमध्ये असल्यानं जैशचे कित्येक टेरर प्लॅन फेल जात होते. त्या दोघांना पाकिस्तानात परत आणणं हाच पर्याय होता. शिवाय पैशांची गरज सुद्धा होती. त्यातूनच जैशने भारतीय प्रवाशांचं विमान हायजॅक करण्याचा प्लॅन आखला. प्लॅनिंग झालं आणि टार्गेट ठेवलं काठमांडूवरून दिल्लीकडे येणारं इंडियन एअरलाइन्सचं IC-814 हे विमान. या मिशनसाठी ISIने 5 जणांची निवड केली. झहूर इब्राहिम मिस्त्री, इब्राहिम अतहर, शाहिद अख्तर सय्यद, सन्नी अहमद काझी आणि शाकिर. 24 डिसेंबर 1999ला हे 5 जण नावं बदलून काठमांडूमधून दिल्लीसाठी निघालेल्या IC-814 या विमानात बसले आणि विमान भारतीय हद्दीत जाताच ते हायजॅक केलं. आधी अमृतसर मग लाहोर मार्गे दुबईला नेलं. इथं आल्यानंतर झहूरने भारत सरकारवर दबाव आणण्यासाठी विमानात बसलेल्या रुपीन कतियाल यांना लाथाबुक्क्या मारत बिझनेस क्लासमध्ये नेलं आणि चाकूने त्यांच्या शरीरावर असंख्य वार करत त्यांना संपवलं. झहूरने त्यांचा मृतदेह दुबईच्या अल मिनात या एअरपोर्टवरच सोडला. झहूर जेव्हा रुपीन यांना मारत होता त्यावेळी त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सगळेच प्रवासी घाबरले. त्या प्रवाशांमध्ये रुपीनच्या पत्नी रचना पण होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालेलं. काठमांडूला हनीमूनसाठी गेलेलं हे जोडपं परत येतानाच त्यांचा संसार मोडला. झहूरने रुपीन यांना मारून टाकले. ही गोष्ट रचना यांना त्यांची सुटका झाल्यावर समजली. पण हे सगळं होत असताना भारत सरकारने दहशतवाद्यांची वाटाघाटी केल्या. भारताच्या तुरुंगात असलेल्या 36 दहशतवाद्यांची सुटका करण्याची आणि $200 मिलियन अमेरिकन डॉलर्स देण्याची मागणी भारताने फेटाळून लावली. पण अहमद ओमर सईद शेख, मुश्ताक झरगर, मसूद अझहर या 3 दहशतवाद्यांना सोडण्याच्या बदल्यात आपल्या प्रवाशांना सोडवण्यासंदर्भात डील झाली
अजित डोवाल यांनी भारताकडून वाटाघाटी केल्या होत्या. 31 डिसेंबरला त्या 3 दहशतवाद्यांना घेऊन भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग कंदाहारला दाखल झाले. मसूद, मुश्ताक आणि अहमद उमरला सोडण्यात आलं आणि तब्बल 7 दिवसांनी भारताने प्रवासी क्रू मेंबर्स यांना परत आणलं. पण त्याआधीच रुपिन कतियाल यांचा मृतदेह भारतात पोहोचला होता. तिकडे जैशचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. ISIने झहूरला अंडरग्राऊंड केलं. त्याला कराचीमध्ये क्लिफ्टन या पॉश भागात एक घर दिलं. हा कराचीचा सगळ्यात हाय प्रोफाईल एरिया. इथं पाकिस्तानचे बरेच निवृत्त लष्करी अधिकारी, श्रीमंत लोक राहतात, ज्यात एक नाव आहे दाऊद इब्राहिम, ISIचा बडे साहब. ISIने झहूरला अख्तर कॉलनीमध्ये क्रेसेंट फर्निचर्स नावाचं दुकान मिळवून दिलं. झहूरने आपलं जुनं नाव सोडून जाहिद अखुंद हे नाव लावलं आणि फर्निचरचा धंदा करायला लागला. या गोष्टीला 22 वर्ष उलटून गेले. हा जाहिद अखुंद आजूबाजूच्या भागात चांगलाच लोकप्रिय झालेला. तो कोणामध्ये फार मिसळायचा नाही, पण लोकांना पैशांची मदत करायचा. कुणाला काम हवं असेल तर काम मिळवून द्यायचा. त्यामुळे परिसरातले लोक अखुंदला चांगला माणूस समजायचे. अर्थात हे नाव आणि काम हे झहूर मिस्त्रीचं कवर होतं. तो नाव बदलून राहत असला तरी हरकतुल मुजाहिदीन आणि जैशसाठी काम करायचा. अंमली पदार्थांच्या तस्करीत त्याचं नाव टॉपला होतं. आपल्या डोक्यावर ISIचा हात असल्यानं आपलं कुणीच काही वाकडं करू शकणार नाही याची खात्री त्याला होती. असं असलं तरी झहूर बराच जपून राहायचा. सहसा कोणाला भेटायचा नाही. खात्री करून समोरच्या माणसाची माहिती काढूनच भेटीगाठी करायचा. त्याला जीवाची भीती नव्हती, पण आपलं कवर ब्लोअप झालं तर ISI सुट्टी देणार नाही याची गॅरंटी होती. पण 2022च्या फेब्रुवारी महिन्यात झहूरला एका मुलीचा फोन आला. अखुंद साहब, मी एक पत्रकार आहे आणि मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे असं त्या मुलीने सांगितलं. झहूर तयार झाला. त्याने आपल्या जवळच्या काही लोकांना याची माहिती दिली. स्वतःच्या बढाया मारल्या. महिला पत्रकार आहे म्हणल्यावर काही धोका होणार नाही असं समजून त्या मुलीला 1 मार्चला अख्तर कॉलनीत असलेल्या आपल्या गोडाऊनमध्ये बोलवलं. ठरल्याप्रमाणे तो गोडाऊनमध्ये जाऊन थांबला, पण तिथं महिला पत्रकाराच्या जागी 2 तरुण आले आणि झहूरच्या डोक्यात गोळ्या घालून त्याला संपवलं. इथून हे तरुण थेट चोर बाजारात शिरले. आपल्या गाडीचे पार्ट वेगवेगळे करून विकले आणि एकही पुरावा मागे राहणार नाही याची काळजी घेतली. त्यानंतर बराच तपास झाला, पण मारणारे 2 जण कोण होते हे सापडलंच नाही. या अननोन मेनचं गूढ आजही कायम राहिलं. ISIला झहूर मिस्त्रीच्या खुनाची बातमी जगासमोर आणायची नव्हती. त्यांनी पाकिस्तानी मीडियावर दबाव आणला आणि कराचीमध्ये जाहिद अखुंद या व्यापाऱ्याची हत्या झाली अशा बातम्या पाकिस्तानी मीडियात आल्या. पण या जाहिद अखुंदच्या अंत्ययात्रेला जैशचा संस्थापक मसूद अझहर, रऊफ असगर यांच्यासहित जैशचे टॉपचे कमांडर गेले आणि गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून भारतात पोहोचलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं. तेव्हा झहूरवर रॉची पाळत होती आणि महिला पत्रकाराचा ट्रॅप रचून रॉने झहूरचा गेम केल्याची चर्चा झाली. अर्थात काहीच स्पष्ट झालं नाही, कारण झहूरचे मारेकरीच सापडले नाहीत. आता धुरंधरमुळे हा रिअल लाईफ मधला सीन रिअल लाईफ मध्ये आला आणि सोबतच पडोस में ही रहते हैं हम, बिगाड़ लो जो बिगाड़ सकते हो या डायलॉगचं कदाचित रॉने दिलेलं उत्तर मिळालं. बिगाड़ दिया.